नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वातीच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आजपासून आपण सुरुवात करत आहे उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पदार्थांना. तर सर्वात पहिला पदार्थ आपण पाहत आहे साबुदाणा आणि आलूच्या कुरवड्या. याला काही लोक साबुदाण्याचे पापड सुद्धा म्हणतात. तर इथे बघू शकता दुप्पट पेक्षाही जास्त फुललेली साबुदाणाची पापड किंवा कुरवडी आपण अगदी सहजपणे ते पण कच्च्या आलूपासून कशा बनवायच्या ते बघूयात. तर सर्वात पहिले आपल्याला इथे साबुदाणा भिजत घालायचा आहे. तर इथे बघा, आपण साबुदाणा तुम्ही बारीक घ्या किंवा मोठा घ्या, कुठलाही दोन प्रकारचे साबुदाणे येतात. एक बघा अगदी बारीक येतो आणि एक असा मीडियम साईजचा असतो. जो आपण उसळसाठी वापरतो ना, साबुदाण्याची खिचडी बनवताना, तो आपल्याला वापरायचा आहे. 2 वाट्या आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे. छान स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचं. जास्त रगडून साबुदाणा धुवायचा नाही, कारण साबुदाणा हा स्टार्च असतो. तो जेवढा धुवाल तेवढा तो बारीक होईल. तर इथे बघा, आपण एकदा साबुदाणा धुवून घेतला आणि बुडेल इतपत पाणी घालून याला 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवणार आहे. किंवा मग हा तुम्ही रात्री सुद्धा भिजत घालू शकता, म्हणजे सकाळपर्यंत छान आपला इथे साबुदाणा भिजून तयार होईल. बघू शकता अगदी मोकळा आणि असा मऊ साबुदाणा भिजलेला आहे, म्हणजे बोटाच्या मधात अगदी मस्त तो चिपतोय. अगदी साबुदाण्याचा गाठाही करायचा नाही आपल्याला इथे. आता एक मोठं भांड किंवा कढई, गंज तुम्ही काही गॅसवर ठेवा, मोठं पातेलं. त्याच्यामध्ये आपण इथे 9 वाट्या पाणी घालून घेत आहे. पाण्याचं प्रमाण म्हणजे ज्या वाटीने आपण 2 वाट्या साबुदाणा घेतलाय त्याच वाटीने 9 वाट्या आपण इथे पाणी गरम करायला ठेवत आहे. 1 ते 2 वाटी पाणी तुम्ही एक्स्ट्रा दुसऱ्या गॅसवरती गरम करायला ठेवा, म्हणजे जर कमी पडल्यास आपण ऐनवेळी ते गरम पाणी वापरू शकू. पण 2 वाटी साबुदाण्यासाठी 9 वाट्या पाणी सफिशियंट आहे. मी इथे 9 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाण्याचं मेजरमेंट तुम्ही लक्षात घ्या. ज्या वाटीनी किंवा ग्लासनी तुम्ही साबुदाणा मोजलेला आहे त्याच वाटीनी किंवा ग्लासनी तुम्ही 9 वाट्या पाणी गरम करायला ठेवायचं. पाणी छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. साबुदाणा बघू शकता तुम्ही अगदी मोकळा भिजलेला आहे. आता आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर असं चमच्याने ढवळत त्याला शिजत ठेवायचं. इथे गॅसची फ्लेम तुम्ही हाय सुद्धा करू शकता, पण असं ढवळत राहायचं. अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला आज इथे सांगितलेली आहे साबुदाण्याचे पापड बनवताना. आणि आपण याच्यामध्ये जो आलू वापरणार आहे तो सुद्धा कच्चाच वापरणार आहे. पण साबुदाण्याचे पापड असे होतील की म्हणजे ते दुप्पटचे तिप्पट फुलतील आणि पांढरे शुभ्र इथे पापड तयार होतील आपले. बघू शकता तुम्ही 5 मिनिटानंतर साबुदाणा छान मस्त शिजत आलेला आहे. तर या स्टेजला आपण आता याच्यामध्ये आलू टाकूयात. आलू हा आपल्याला मधात टाकायचा आहे, म्हणजे नाही सुरुवातीला नाही शेवटी. 50% आपला साबुदाणा शिजलाय असं आपल्याला वाटलं की त्याच्यामध्ये 2 आलू टाकायचे. तर आलू बघा इथे जवळजवळ 300 ग्राम असतील. तर आपण हे वरून शिलून घेऊयात, म्हणजे जे आपले याचे सालं आपल्याला काढून घ्यायचे आहेत. इथे आपण आलू कच्चाच वापरणार आहे, म्हणजे काम अगदी सोपं आणि झटपट होईल. आणि पापड आहे ना, कच्च्या आलूचे खूप छान लागतात खायला. तर या पद्धतीने एकदा तुम्ही हे पापड नक्की करून बघा. इथे बघा, ही मीडियम साईजची खिसणी असते ना, त्या खिसणीने खिसायचं आहे. ते मोठे होल आणि छोटे, तर आपल्याला या छोट्याने खिसायचं आहे. अगदीच बारीक याने नाही, म्हणजे अद्रक ज्याने खिसतो आपण त्याने पण खिसायचं नाही. आणि आलूचे लच्छे जे बनवतो ना आपण, म्हणजे आलूचा खीस, त्याने पण खिसायचं नाही. जे मीडियम साईजची खिसणी असते ना त्याने खिसायचं. इथे बघा, आपण दोन्हीही आलू छान खिसून घेतलेले आहेत. तर आता या खिसाला आपल्याला 1 ते 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण आलूमध्ये जो स्टार्च असतो ना तो निघून गेला पाहिजे. पाणी बघा अगदी छान मस्त सफेद झालेला आहे. तर स्वच्छ पाणी होईपर्यंत आलूचा खिस आपण धुवून घेतला. आता आपण याच्यामध्ये त्याला घालूयात. तर पाण्यातून आलू आपल्याला असा कुस्करून घालायचा, म्हणजे त्यात पाणी राहिलं पाहिजे नाही, नाहीतर आपल्या पापडाचं मेजरमेंट चुकेल पाण्याचं. तर मग खिस काय करायचं, असं दोन्ही हातांनी त्यातलं पाणी पिरगडून काढायचं आणि याच्यात साबुदाण्यामध्ये आपल्याला तो आलू ॲड करायचा आहे. 1-2 पाण्याने छान स्वच्छ आलूचा खिस धुवून घेतला की आपले पापड अगदी पांढरे शुभ्र बनतात. तुम्हा सर्वांना एक छोटूसं निवेदन, जर हा पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आवडल्यानंतर आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा.
तर इथे बघा आपण छान हे आता दोन्ही मिक्स करून घेऊयात. या स्टेजला आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे, नाहीतर काय होते पटकन हे खालून लागायला लागतं, कारण साबुदाणा पण इथे आपला छान शिजत आलेला आहे. आता हा आलूचा किस पण आपल्याला याच्यासोबत शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही दाटसर होत आला आहे. पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. 2 वाट्या साबुदाण्यासाठी 9 वाट्या पाणी गरम केलं होतं आपण, पण मी साईडला 2 वाट्या पाणी परत गरम करायला ठेवलं होतं, पण त्याची आवश्यकता इथे लागली नाही. एवढ्यातच आपलं छान शिजून तयार आहे. तर इथे बघा लाल मिरची असते ना आपली सुकी लाल मिरची, मी त्याला मिक्सरला फिरवून घेतलं, म्हणजे आपलं चिली फ्लेक्स बनून तयार आहे. तर या जागेवर तुम्ही काय करू शकता, लाल तिखट सुद्धा घालू शकता किंवा मग हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर अशी लाल मिरची जर मिक्सरला फिरून घातली ना तर छान दिसते दिसायला. तुम्ही रेडीमेडवालं जे चिली फ्लेक्स येते ना ते पण याच्यात ॲड करू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. पापडामध्ये मीठ आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करावं. थोडंसं हवं असल्यास तुम्ही टेस्ट करू शकता आणि मीठ जर कमी वाटलं तर आणखी घालू शकता. शक्यतो याच्यामध्ये जास्त मीठ घालू नये, नाहीतर मग कुरडा तळल्यानंतर किंवा पापड तुम्ही याला काय म्हणता ते तळल्यानंतर ना ते खारट लागायला लागतं. तर इथे बघा आपलं छान मस्त हे शिजत आलेलं आहे. हे थोडंसं चमकतं बघू शकता तुम्ही. आणि आता आपण याचे पापड घालून घेऊयात. तर पडीमध्ये 1 पडी हे सारण घ्यायचं. तेलाचा वापर आपण इथपर्यंत सुद्धा केलेला नाही आहे. शेवटी जेव्हा आपण हे पापड तळू त्याच वेळेस आपल्याला तेल लागेल. आतापर्यंत आपण एकही थेंबाचा तेल वापरलेला नाही आहे. कागदावरती छान आपण एक पडी सारण टाकून असे छोटे इथे पापड बनवून तयार करूयात. जास्त हे दाट किंवा जाड नाही बनवायचे, म्हणजे हे वाढायला सुद्धा मग वेळ लागेल. पातळ पातळ बनवायचे, म्हणजे अगदी 2 दिवसात हे मस्त बनून तयार होतात. 2 दिवस कडकडीत उन्हात याला वाढवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे छान मस्त मी 2 दिवस हे पापड वाढून घेतले. आणि पापड बघू शकता तुम्ही किती पातळ बनवलेला आहे आपण. आणि हे जे आपण लाल मिरची कुटून घातली ना ती खूप सुंदर दिसते याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही छान. याला 2 ते 3 दिवसही तुम्ही उन्हात ठेवलं तरीही चालेल. जेवढे छान हे वाढवून घ्याल तेवढं आपल्याला वर्षभर हे पापड टिकवायचे आहेत. मस्त छान वाढले की अजिबातही खराब होत नाहीत. हे पापड तुम्ही उपवासाला किंवा मग छोट्या मोठ्या भूकसाठी सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतात तळल्यानंतर. तर चला मी तुम्हाला एक ते पापड इथे तळून दाखवते. अगदी दुपटीने इथे पापड आपला फुलतो बघू शकता तुम्ही. आणि अगदी पांढरा शुभ्र लच्छेदार आलूचे लच्छे बघा काय मस्त उठून दिसत आहेत. आणि फरक तुम्हीच बघा, छोटासा पापड होता अगदी किती पट फुललेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.